नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला B.Ed प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थी आहे. तर माझं नाव शुभम श्रीकृष्ण सरकटे आहे. तर आज मी तुम्हाला मराठी विषय हा शिकवणार आहे, वर्ग 8वा. तर आपलं 7वं प्रकरण आहे अण्णाभाऊंची भेट. विठ्ठल उमप कोण होते? अण्णाभाऊ कोण होते? काय होते? यांनी देशासाठी काय मोलाचा वाटा दिला? या पाठात आपण हे पाहूया. या पाठाचे लेखक आहेत विठ्ठल उमप. यांचा जन्म 1931 ते 2010. मृत्यू विठ्ठल उमप हे लेखक आहेत या पाठाचे. अण्णाभाऊ साठे कुठे जन्मले? यांच्या आईचं नाव काय? ते कुठे होते? ते साहित्यिक इतिहास कादंबरी भरपूर काही लिहिलेलं आहे त्यांनी. तर अशा प्रकारे आपण या पाठाला सुरुवात करूया. तर विठ्ठल उमप म्हणजे 1931 जन्म, 2010 मृत्यू. प्रसिद्ध लोकशाही लोककलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे निष्ठावंत पुरस्कर्ते. यांच्या नावावर हजारोहून अधिक लोकगीत आहेत. त्यांनी 10 चित्रपटांमध्ये काम केले आहे. पोहाडा, बहुरूपी, भारुड, भजन, गण गवळण, कवने, लावणी, तुंबडी, बोबळी, धनगर गीते, नंदीबैल, वासुदेव, डोंबारी, पोतराजे असे अस्सल मराठमोळ कलाकार, तसेच कव्वाली आणि गझल गायन लोककलेचे सर्वच प्रकारात त्यांनी लीलाय संचार केला. तसेच फुबाई फू, आत्मचरित्र, अबक दुबक तिबक, अरे संसार संसार, खंडोबाचं लगीन, जांभूळ, व्याख्यान, दार उघड बाय दार उघड या कलाकृती, उमाळा या गझल संग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. ते 1983 साली आयर्लंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकनृत्य स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करून देशाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळवून दिले. त्यांना 1996 साली महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक पुरस्कार, तसेच 2001 साली ललित मित्र पुरस्कार या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. प्रस्तुत पाठात शाहीर उमप यांनी प्रसिद्ध कलाकार, कादंबरीकार, लोकशाहीकार अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्व रेखाटले आहे. सुमारे 35 कादंबऱ्या, अनेक कथा, लोकनाट्य यामध्ये विपुल कथन करणारे अण्णाभाऊ साठे यांचे अत्यंत झिंजावती व्यक्तिमत्व आहेत. सुखवस्ती जीवन जगणे शक्य असूनही त्या दीनदुबळ्यांच्या जगातच कायम वास्तव्य केले आणि त्या जगाचे प्रमुख वास्तव्य आपल्या साहित्यातून मांडले. त्यांच्या मनात गोरगरिबांतल्या विषयीच्या व्यापक सहानुभूती आणि उगवत्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यात पूर्त परिचय पाठवून आपापल्या होत्या. प्रस्तुत पाठ फू बाय फू या आत्मचरित्रातून घेतला आहे.
तर तशा प्रकारे अण्णाभाऊ साठे यांनी खूप कादंबरी लिहिल्या आणि गोरगरिबासाठी ते झटले आणि त्या साहित्यातून लोकांसमोर मांडलं. तर माझे आकाशवाणीवरील कार्यक्रम फारच गजत राहिला. ते अण्णाभाऊ साठेंनी बऱ्याचदा ऐकले. एकदा अण्णाभाऊ साठे यांनी मला नगरात येऊन भेटा चिराग नगरात येऊन भेटा असं भिकाजी सौंदर या माझ्या मित्राकडे निरोप पाठवला. मला अत्यानंद झाला. एवढा मोठा माणसानं मला भेटायला बोलावलं म्हणजे काहीतरी शाहिरी कार्यक्रम असावा. दुसऱ्या सायंकाळी 4च्या सुमारास चिराग नगरीची खाच खळंग्याची ओबडधोबड वाट तुटवत अण्णांचं घर विचारत एका झोपडीपाशी आलो. त्या झोपडीच्या दारात ओलानीला बाळवती सुकत घालत बसलेली बाईला अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं म्हणून विचारलं. ती म्हणाली, ही बघा डाव्या अंगाना असाच होर जावा तिथं चाव्याचा हाटील हाय. चाव्याचं म्हणजे चहाचं हॉटेल आहे. इथं त्यांच्यात होराचा अंगाला इचारा तिथंच. इचारा म्हणजे विचारा. जिथंच जायत बाय ह्यातिया. ती म्हणाली, अहो बाय, मी अण्णाभाऊ साठेंचं घर विचारतो. हो ताई, मी अण्णाभाऊ साठेंचं घर विचारतोय. ती म्हणाली, अहो मग मी तेच सांगतीया. हो जया तया बाय हाय ना, मी अण्णाची मालकीन हाय. जावा कडन. चिराग नगरातील ही वाट सदानकदा चिखला पाण्यात लोळत पहिल्याच कडकत जावा. ते पुढे नेमका चहाच्या हॉटेल जवळ गेले. चहावाल्यांना विचारलं, अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं? अहो ते ओ क्या ओ 5वा झोपडा है ना वहा. अण्णा राहते ते. त्यांना दुरूनच घर दाखवलं. मी झोपड्याच्या दारात जाऊन पोहोचलो. दारातून अण्णाभाऊंना हाक मारली. 4.5 फूट उंचीच्या माझ्यासारखेच काळे सावळी मूर्ती घामेजलेला अंगानच बाहेर आली. अण्णाभाऊंनी मी प्रथमच पाहत होतो. त्यांनी मला ओळखलं. तुम्ही विठ्ठल उमप शाहीर ना? मी हो म्हणालो. या असंच म्हणून मला त्या झोपडीत नेलं. अण्णांनी मला मोकळ्या बाजारात बसायला सांगितलं. अण्णांनी आपलं मळकच गंजी फ्रॉक बनियन घालत आणि आम्ही बाहेर आलो. मला अण्णाभाऊंचं घर दाखवलं. त्या चहावाल्याच्या हॉटेलात चहा त्यांनी दिला. तिथेच त्यांनी शाहीर तुम्ही केव्हापासून गाता वगैरे चौकशी केली. मी मोकळेपणाने पण लाजलुचपत सारं काही सांगून टाकलं. ऐकून मला खूप बरं वाटलं. आम्ही चहा घेतला. अण्णा म्हणाले, तुम्ही फार चांगले गाता. तुमच्या रचना आकाशवाणीवरून ऐकल्या. तुमच्या बुलंद पहाणी आवाजाने मला मोहून टाकलं. तुमच्या वागणुकीच्या वर्तनाने इतरांकडून माहिती मिळावी आणि तुमच्यामधला जो गोडवा आहे तो इतरांना स्पर्श करावा. अनेकदा विठ्ठलराव मला राहावेच, तुम्हाला केव्हा भेटेल असं सारखं वाटत होतं. तेव्हा सुदन आज उगवत अण्णाभाऊंची आणि माझी पहिली भेट 1962 मध्ये झाली. असं वाटे की 64 सालात आम्ही भेटलो. अण्णाभाऊ, आपण थोर साहित्यिक आहात. अण्णाभाऊ थोर साहित्यिक होते. कादंबऱ्या त्यांनी वेगवेगळे प्रकाशन म्हणजे हे झालेले होते. 28व्या वर्षी त्यांनी एक ग्रंथ लिहिला होता. आज आपल्या दर्शनीत मी धन्य झालो. यापूर्वी मी आपल्याला पाहिलं नव्हतं, फक्त आपलं नाव ऐकून होतो. असं म्हणतच अण्णा हसले आणि आपली गट्ट जमली माझ्याकडे येत चला, विसरू नका. अण्णाभाऊ बघा काय मागायला आले. आपली गट्टी जमली म्हणजे मैत्री जमली, असं विसरू नका. एवढ्या मोठ्या शायरीने आपापलेपणाने मला जवळ केलं. अजून काही फार वर्षांनी आमची ओळख आहे. अशाच पद्धतीने माझ्याशी त्यांचं बोलणं वागणं चालणं होत. पहिल्याच भेटीत मी त्यांच्या प्रेमात पडलो. अण्णांचा निरोप घेऊन मी घरी आलो. तिसऱ्या दिवशी अण्णांनी भेटीस गेलो असता मोकळ्या टेबलावर तुकड्या खुर्चीत बसून
एका दांडीला धागा बसलेला तुकडा चष्मा डोळ्यात लावून अण्णा लिहित होते. तेव्हा जेव्हा ते घाई तेव्हा लिहितच होते. 5 मिनिट मी त्यातल्या एका बाजूला उभा होतो. तिथं पाणी साचलेलं छोटं डबकं होतं. चुलीजवळ साडेवहिनी गालाला हात लावून विचारमग्न बसलेल्या होत्या. त्याच्याजवळच एक तांब्या, एकच जर्मनचं ताट, एक डचकी असा संसार तोंड वाचून पडलेला. चुलीत अर्धा कोळसा झालेली लाकडं होती. अण्णांच्या वलनाची बऱ्याचपैकी एक सदरा लेंगा खोंबळला होता. अण्णांच्या समोर एक पुतळा होता. तो गार्गिकचाच असावा, कारण ते खूप जणांकडून ऐकले होत. तिथे त्यांना गार्गिकला गुरु मानतात. तो त्यांचा आदर्श आहे वगैरे दृश्य पाहत असताना एकीकडे मजले अण्णांनी पाहिलं तेव्हा आलंच विचारलं. नुकताच आलो असं नाही, असं सांगितलं. मग जसं की अण्णाबू जेव्हा ग्रंथ लिहित त्यांच्या पुढे पुतळा होता. असं वाटायचं की ते त्यांना गार्गिकला गुरु मानत. आणि तो एकदम असा बसलेला डबकं होतं. ते त्या गल्लीत राहत होते. तिचं डबकं होतं आणि तिथं ते लिहत बसायचे. केव्हाही लेखक गेले तेव्हा ते लिहत बसायचे. जसं की मी चिरांगणात गेलो नाही तर अण्णा प्रेमाने रागवत अण्णांना माझ्याविना करमत नसे, मलाही गमत नसे. हळूहळू आमचा घरोबा वाढला. मित्रता घट्ट होत लागली. एकदा अण्णांना विचारून त्यांची वहीच चाळली. त्या 80 पानं कुठलेही वाक्य ते कुठलीही ओळ अण्णांनी खोडल्याचं मला दिसलं नाही. एकदा कुठले 2 प्रकाशनं आली. त्यांनी अण्णांची 80 पाने 2 वह्या घेतल्या. माझ्या सक्षमीने ट्रान्झिस्टर अण्णांना देऊन, बरं अण्णा येतो असं म्हणत निघून गेले. अण्णांच्या कथेत मानधन केवळ एका ट्रान्झिस्टर. मी विचारच राहिलो. कधी कधी अण्णाही मला घरी येत. असेच एकदा माझ्या घरी अण्णा जेवायला आले. जेवण उरकल्यावर आम्ही गप्पा करत होतो. माझ्या पत्नीला म्हणालो, बाय मी जरा जगलो वाचलो तर माझ्या विठ्ठलाला मी रशियाला घेऊन जाईल. अण्णाचं बोलणं मध्येच थांबवून मी म्हणालो, अण्णा मॉस्को शहरात आपल्या कादंबरीचं तिथल्या भाषेत अनुवाद झालेत असं मी ऐकले. अण्णा होय म्हणाले. अण्णा मॉस्कोमध्ये आपल्या कादंबरीच्या अनुवादाचे मानधन तिथल्या बँकेत एका असंही म्हणतात की तुम्ही जे मानधन काही करून मिळवा, आलिशान बंगला बांधा, त्यात डायनिंग टेबल, कोच, बेडरूम, पुस्तकाची कपाटं, सगळं थाटामाटात करता येईल. आणि अण्णा तुम्हाला लिहायला सुरेख टेबल, त्यावर टेबल लॅम्प, लिहायला उत्तम लेखण्या असे सारंजन असले तुम्ही लिखाण सरस होईल. अण्णा हसतच म्हणाले, विठ्ठला बंगला, मोटार, बाग बगीचा, रुबाबदार कपडे, लिखाण करण्यासाठी वेगळी खोलीत फुलदाणी, टेबल, आराम खुर्ची या सर्व साधनांचा मला मोह नाही. अरे झोपडीत दीनदलितांचं दुःख मला अनुभवायला मिळतात. गोरगरिबांच्या पोटदुखीसाठी भाषा मी जीवनमान वास्तव्यात आणि झोपडीची राहून शिकलो. बंगल्यात मला एक अक्षरही सुचणार नाही. बंगल्यात आडून तोडून काल्पनिक लिखाण होऊन झोपडीत तशी उपाशी पोट धरून जगतात. आणि पावसाच्या झोपडं गळत तेव्हा ते पाण्याखाली टेचकी भागून परता लागली असती. थंडीच्या महिन्यात दिनदुबळ्याच्या थंडीत कुडकुडत बसावं लागतं. विठ्ठला तुम्ही दुःखाला झलत जाणारी माणसं, त्यांची पाल त्यांची राहणाऱ्या, विठ्ठल काय सांगू रे अण्णाभाऊ साठे म्हणतात. विठ्ठल काय सांगू रे वास्तव्यांना आतोपरात भरलेल्या या दुबळ्यांना जगात साहित्य असाहित्य सत्य साहित्य मला बंगल्यात बसून दिसता येणार नाही रे. माझ्या कादंबऱ्याच्या मानधन मॉस्कोतच राहू दे. त्या संगीतानं मी निगडून जाईल, गरिबाला विसरून जाईल, सत्यलेखनाचा पडदा होईल, म्हणून मला मानधन नको. असं करून अण्णाभाऊ साठेंनी पूर्ण जीवन समर्पित गरिबांसाठी केलं. त्यांना सत्य पडताळून मला मोह नाही कशाचा, मला काही नाही पाहिजे. तिथं बसून असं ते दिसणार नाहीये. मला इथंच राहून ते दिसणार आहे आणि मला लिहिता येणार आहे. तिथं मला लिहिता येणारच नाहीये असं अण्णाभाऊ साठे नेहमी म्हणत. तर अशा प्रकारे आपण अण्णाभाऊंची भेट
हा पाठ बघितलेला आहे. तर अशा प्रकारे अण्णाभाऊ साठे यांचे राहण्याचे ठिकाण कोणते? विठ्ठल उमम यांच्यासमोर अण्णाभाऊंचे मिळालेले कथन मानधन किती? अण्णांच्या कादंबऱ्या अनुवादित झाले ते शहर कोणते? तर 2 मिनिटं आपण होमवर्क लिहून घ्या. या पाठाचे लेखक अण्णाभाऊ राहणीमानाचे वर्तन. अण्णाभाऊ साठे यांचे राहण्याचे ठिकाण कोणते? अशा प्रकारे अण्णाभाऊ साठे यांचा हा पाठ बघितलेला आहे. तर आज ही प्रकरण इथं समाप्त होत आहे. धन्यवाद. आणि स्वाध्याय लिहित चला थोडा. धन्यवाद.